तर ऐन मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। हजारो डबेवाल्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय। ठाकरे गटानं वचनपूर्ती न केल्यानं डबेवाल्यांनी हा जय महाराष्ट्र केलेला आहे असा आरोप केलाय। डबेवाला असोसिएशनच्या सुभाष तेळकरांचा हा आरोप आहे। आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि मुंबईच्या डबेवाल्यांना दिव्य अंजूर येथे 25 लाखात घर देणार असा निर्णय घेतला आणि त्याबाबत म्हाडाला तसे त्यांनी निर्देश दिलेला आहे आणि डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा त्यांनी जवळजवळ सोडवलेला आहे। म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागे राहायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे। तर ठाकरे गटानं काय आश्वासनं दिली होती ती पाहूयात। डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणं, कंपनीला पहिल्या वर्षी किमान 5 कोटींचं आर्थिक पाठबळ देणं, डबेवाल्यांसाठी सायकल खरेदी करणं, सायकल उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करणं, मुंबईत डबेवाला भवनाची उभारणी करणं।